नमस्कार. तर या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत केदारनाथला आणि आपल्यासोबत ही सर्व मंडळी आहे. तर आम्ही 12:20 बँद्रा टर्मिनस टू हरिद्वार एक्सप्रेस पकडली होती, जी एक दिवस पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान तुम्हाला हरिद्वारला सोडते. फायनली आपण हरिद्वारमध्ये येऊन पोचलो आहोत. स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला टॅक्सी भेटून जाईल, जी तुम्हाला सोनप्रयागपर्यंत सोडेल. त्याचा रेट सीझननुसार डिपेंड असतो. आम्हाला 7 ते 6 हजारामध्ये भेटली होती. तर आता आपण हरिद्वार स्टेशनवरून सोनप्रयागसाठी टॅक्सी पकडली आहे. आता इकडे आम्ही ऋषिकेशमध्ये आलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इकडे किती ट्रॅफिक झालं आहे ते. तर आता आपण इथे जेवणासाठी थांबलो होतो. इकडचा व्ह्यू खूप छान होता. जाताना हे मस्त माउंटेन व्ह्यूज एन्जॉय करत करत आम्ही पुढे जातो. तर आता आपण आलो आहोत देवप्रयाग इथे. इथे अलकनंदा आणि भागीरथी नदी एकत्र येऊन गंगा नदी तयार होते. हे जे हिरव्या रंगाचं पाणी दिसतं आहे ती आहे भागीरथी नदी, जी खूप चंचल आहे. आणि पुढे जी आहे, जी चॉकलेटी कलरचं पाणी दिसतं आहे, ती आहे अलकनंदा. भागीरथी अशी जशी चंचल आहे आणि अलकनंदा ही खूप शांत आहे. आणि ह्या दोघांचं मिलन बनून ती गंगा नदी तयार झाली आहे. तिथून पुढे आम्ही धारीदेवी मंदिराजवळ आलो आहोत. जी चारधाम यात्रा आहे त्याची रक्षक देवी म्हणून धारीदेवी मंदिर प्रसिद्ध आहे. आम्ही टॅक्सी केली होती, त्याच्यामुळे टॅक्सीवाले मध्ये मध्येच असं थांबवत होते स्पॉटला. जर आपण बसने गेलो तर बस थांबत नाही, बस डायरेक्ट रूटने जाते. आता आपण सीतापूरमध्ये आलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता किती ट्रॅफिक आहे ते. त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक होतं की आम्हाला सीतापूरमध्येच राहावं लागलं. तर काल आपण 1:30 वाजता सीतापूरमध्ये पोचलो होतो आणि तिथे आपण स्टे घेतलं होतं, कारण ट्रॅफिक एवढं होतं की ट्रॅफिकमधून गाड्या मूवच होत नव्हत्या. मला आता सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ट्रॅफिक किती आहे. जे ट्रॅफिक आहे चालू. हे पूर्ण ट्रॅफिक आहे आणि इथून काल पूर्ण तिथपर्यंत म्हणजे खूप मोठी लाईन लागलेली गाड्यांची. व्ह्यू पण इकडचा खूप छान आहे. तर आता आपण सोनप्रयागला जात आहोत इकडून सीतापूरमधून. तुम्ही पाहू शकता इकडचा व्ह्यू किती मस्त आहे. आणि व्ह्यू बघा, व्हॅली व्ह्यू.
आता ना इथे ट्रॅफिक खूप आहे, तर आम्ही आता वॉकिंगने जात आहोत. तुम्ही पाहू शकता म्हणजे पाठी खूप ट्रॅफिक आहे आणि पुढे किती गाड्या लागल्या आहेत. इथे सोनप्रयागमध्ये तुम्ही पाहू शकता इथे पार्किंगची सुविधा केली आहे. जे पर्सनल व्हेकल्स आहेत ते इथेच पार्क करावे लागतात आणि त्याच्या पुढे आपण चालत जायचं. तर इथे सोनप्रयागमध्ये बरेच हॉटेल्स वगैरे आहेत. इथे रजिस्ट्रेशन पण तुम्ही करू शकता जर तुम्ही केलं नसेल तर. आणि तर आता आपण म्हणजे जर्नी स्टार्ट केली आहे. चालत चालत आता पुढे आलो आहोत. सोनप्रयागवरून टॅक्सी पकडली आहे गौरीकुंडवर जाण्यासाठी. तर इथे तुम्हाला टॅक्सी भेटून जाणार. 50 रुपये पर पर्सन असा टॅक्सीचा रेट आहे. गौरीकुंडवर जाण्यासाठी जी टॅक्सी पकडली होती त्यातून आपण उतरलो आहोत, कारण खूप ट्रॅफिक आहे आणि 1.5-2 तास लागतील. तुम्ही पाहू शकता. सो हा व्ह्यू घेत घेत आपण जात आहोत. ट्रॅफिक पाहू शकता तुम्ही. इथे पाठी पण खूप ट्रॅफिक झालं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मंदाकिनी रिव्हर. गौरीकुंडमध्ये आपण आलो आहोत आणि खूप पाऊस लागतो आहे. पावसातून आपण जात आहोत. तर इथे आपण गौरीकुंडमध्ये स्टे घेतला आहे आणि आता आपण गौरीकुंडमध्ये जाणार आहोत. इथे पाहू शकता छान डॉग्स आहेत आणि ते आहे उमापती महादेव मंदिर. इथे आहे गौरी माई मंदिर. तुम्ही पाहू शकता. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. आणि इथे समोरच आहे उमापती महादेव मंदिर. मग इथून आपण असं ह्या बाजूने खाली जायचं आहे. इकडे ही मंदाकिनी रिव्हर आहे. तिचं पाणी पावसामुळे किती फास्ट झालं आहे पाहू शकता तुम्ही. आणि ह्या साईडला आहे गौरीकुंड, ज्याच्यामध्ये आपण गरम पाण्याने स्नान करू शकतो. आता आपण इथे आलो आहोत गौरीकुंडाजवळ. तर इथे खूप रश आहे पाहू शकता तुम्ही. त्यांचे गौरीकुंड ओरिजिनल आहे ते ह्या साईडला तुम्ही पाहू शकता. ते लोक अंघोळ करत आहेत. ते आहे आतमध्ये. तुम्ही जाऊ शकता. इकडे आतमध्ये आहे गौरीकुंड आणि मंदाकिनी रिव्हर. त्याचा जो फ्लो आहे तो तुम्ही पाहू शकता. किती फास्टमध्ये फ्लो आहे. तुम्ही इथे पाहू शकता रिव्हरच्या वरती जो मस्त ब्युटिफुल व्ह्यू आहे. मला इथे भेटून जाते. तुम्ही विचारू शकता म्हणजे कुठे रूम आहे का वगैरे, ते सांगतील तुम्हाला. तर सुमारे 12 वाजेपर्यंत आपण इथे गौरीकुंडमध्ये पोहोचलो आहोत आणि इथे आपण स्टेसाठी तुम्हाला जे
6,000 ते 4,000 इकडे रूम असतात विथ वॉटर, म्हणजे हॉट वॉटर तुम्हाला इकडे भेटून जातं. आम्ही 4,000 रूम घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे रूम असतात. तर आम्ही फॅमिलीसोबत आलो होतो, तर अशा टाईपमध्ये रूम असतात आणि इकडे हे अटॅच वॉशरूम पण असतात. तर आता सकाळचे 2:45 वाजले आहेत आणि आपण गौरीमाईच्या दर्शनाने आपला ट्रेक स्टार्ट करणार. दर्शन घेतलं आहे आणि हे आपले सगळे सवंगडी आहेत. तर आपण आता हा ट्रेक चालू केला आहे आणि हा ट्रेक कसा असणार आहे ते तुम्ही माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहू शकता. थँक्यू.